उमेदवार जर आपण या ठिकाणी बघितले तर या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांना असणारा काँग्रेसचा पाठिंबा आहे असं त्या ठिकाणी ते म्हणतात. पण दोघांचं शक्य नाही असं एकंदरीत महाराष्ट्रभर फिरताना त्या ठिकाणी दिसत आहे. एक नवीन राजकारण त्याच्यामधनं आता बाहेर पडलेलं दिसतंय. वंचित बहुजन आघाडी समझोता झाला पाहिजे असं ज्यावेळेस म्हणत होते त्यावेळेस आम्ही म्हणालो की आम्ही बसायला हरकत नाही, पण आमच्या सकट सगळ्यांनी लिहून दिलं पाहिजे की 5 वर्ष आम्ही निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. म्हटलं आम्ही लिहून देतो, तसं तुम्ही लिहून द्या, तसं तुम्ही लिहून द्या की इथल्या असं भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. एनसीपी असेल आणि उद्धव ठाकरे सेना असेल यांनी म्हटलं आम्ही लिहून देणार नाही. का लिहून देणार नाही तर त्याचं कारण काल परवा आपल्याला कळलं. काय कारण कळलं तर नरेंद्र मोदी यांनीच स्वतःहून सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांचे माझ्यावरती असणारे उपकार आहेत आणि उद्याच्या राजकारणामध्ये उद्धव आणि आम्ही एकत्र आल्याशिवाय राहणार. आम्ही उद्याच्या राजकारणामध्ये एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे उद्या असणारा या ठिकाणी उद्धव सेनेचा असणारा उमेदवार निवडून गेला तर तो इथल्या घटनाविरोधी कॅम्पमध्ये जाऊन बसणार आहे. घटना बदला म्हणून बीजेपीचं जे आहे त्याच्याबरोबर त्या ठिकाणी जाणार आहे. आणि मी इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना आणि ख्रिश्चन बांधवांना विचारतो की भारतीय जनता पक्ष तर तुमच्या विरोधात आहे, ते तर तुम्हाला उमेदवारी देत नाही. आणि त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही जिंकणार, सत्ता आणणार हे मुसलमानाच्या शिवाय आम्ही आणणार. पण इथे असणारा काँग्रेसने तुम्हाला उमेदवारी दिली का? शिवसेनेने सुद्धा उमेदवारी दिली का? मुंबईमध्ये त्यांच्याकडे 5 जागा होत्या, 1 जागा सहज ते देऊ शकत होते. परंतु काँग्रेसची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, वॉशिंग मशीनची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे की मोदी करप्ट माणसाला आपल्याकडे घेतो, त्या वॉशिंग मशीन मध्ये धुतो आणि साफसुथरा होतो म्हणून असं काँग्रेस त्या ठिकाणी सांगते. मी काँग्रेसवाल्यांना असं विचारतोय की तुमच्याकडे असली कुठली मशीन आहे, अशी कुठली मशीन आहे की जो धर्मवादी आहे तो त्या मशीन मधून बाहेर पडला की सेक्युलरवादी होतो? कुठली मशीन आहे ती? मशीन तर आम्हाला दाखवा. इथल्या सगळ्या धर्मवाद्यांना आम्ही त्या मशीन मध्ये टाकतो आणि त्यांना सेक्युलरवादी त्या ठिकाणी करतो. म्हणजे विचार बदलत नाहीत हे आपण लक्षात. जे धर्मवादी आहेत त्यांचा मी आदर करतो, मी अनादर करत नाही. का ज्या विचाराशी आहे त्या विचाराशी ते प्रामाणिक आहे. मी असं मानतो की प्रामाणिकता हा सगळ्यात मोठा गुण आहे. विचार बरोबर की चूक हा प्रत्येक माणसाचा असणारा समज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मी आता मुस्लिम समाजाला असताना विचारतो या ठिकाणी की काल परवापर्यंत जो धर्मवादी होता, काल परवापर्यंत तो धर्मवादी होता, मोदीला महाराष्ट्रामध्ये 48 जागा निवडायच्या होत्या म्हणून भांडण दाखवलं, सेक्युलर मध्ये आलंय, 22 जागा घेतल्या आणि 22 जागेनंतर आपल्याला दिसतंय की मोदी असं म्हणतात आहेत की शिवसेना आमच्या बरोबर कधी येऊ शकते आणि त्याला शिवसेनेने फोडून काढलेला नाही हे आपण लक्षात. शिवसेनेने या ठिकाणी खोडून काढलेला नाही किंवा विरोधही केलेला नाही.
की असं होणार नाही म्हणून असं टीका कोणावरती आहे? ते एकनाथ शिंदेवरती टीका आहे, तो भारतीय जनता पक्षावरती टीका नाही आहे. आपण हे संकेत ओळखले पाहिजेत, बघितले पाहिजे. हे संकेत आपण ओळखले पाहिजेत, पाहिले पाहिजेत. काँग्रेसवाले आता मला म्हणतात, प्रकाशराव काँग्रेसवाल्यांना म्हणत होतो, अरे हे दोघं तुमचं सँडविच करतील, हे दोघं तुमचं सँडविच करतील आणि खातील. पण त्यांच्यामध्ये सुद्धा काही अस्थितेचे निखारे होते की ज्या काँग्रेसवाल्यांना म्हणतोय की लोकसभेमध्ये तुम्ही आमचं काम करा, तुम्ही असणाऱ्या दादासाहेब पाटील यांचं असणारं काम करा, विधानसभेमध्ये आपण एकत्र काम करू, आमचं नाव नाही. काँग्रेस बरोबर जाण्यामध्ये आमचं वाकडं नाही, एवढं लक्षात घ्या. आता तुम्ही ठरवायचं आहे की तुमचा पुन्हा सँडविच या दोघांबरोबर जाऊन करायचं आहे की मानान सन्मानाने या महाराष्ट्रामध्ये राजकारण करायचं. मला आज काँग्रेसवाले असं म्हणतात की आमच्या 5 जागा येतील की नाही, प्रकाशराव शंका आहे. म्हटलं असं कसं काय? अहो ते म्हटले राष्ट्रवादीवाले त्यांचा हातच काढून आखडून घेतलेला आहे आणि बीजेपीवाले आणि शिवसेनेवाले जे आहेत ते काही जण एकनाथ शिंदेकडे गेले आणि काही जण बीजेपीकडे गेले. आमचं कामच करायला कोणी नाहीये, काँग्रेसवालेच आहेत त्या ठिकाणी फक्त. म्हणजे ज्या ठिकाणी उद्धव सेना लढत नाहीये, ज्या मतदारसंघामध्ये उद्धव सेना लढत नाहीये, तिथल्या सेनेच्या असणाऱ्या कार्यकर्त्याने काही जणांनी एकनाथ शिंदेकडे गेलेत आणि काही जण असताना बीजेपीकडे गेलेत, अशी परिस्थिती आहे. ही कसली युती? ही कसली युती? आम्ही असणारा विशाल पाटील यांना पाठिंबा दिला, नुसता पाठिंबा शाब्दिक दिला नाही तर पूर्ण अख्खी फौज असणारा कामाला त्या ठिकाणी करायचं असेल तर मनाने केलं. देखावा म्हणून काही गोष्टी करण्यात अर्थ नाही. आणि म्हणून मी मुसलमानांना या ठिकाणी आगाह करतोय, शिवसेनेच्या उमेदवाराला मत म्हणजे एक मुसलमान कत्ल करणं असं त्या ठिकाणी मी मानतो. हे मी म्हणत नाहीये, मी इथल्या मुसलमानांना आवाहन करतोय की 2 दिवस आहेत, तुम्ही युट्यूब वरती जा, त्या युट्यूब वरती परकला प्रभाकरन असं नाव टाइप आउट करा, परकला प्रभाकरन असं युट्यूब वरचं टाइप आउट करा. त्याच्या तुम्हाला अनेक इंटरव्ह्यूज दिसतील युट्यूब चॅनलवरती. त्याच्यातली मोदींवरची जी आहे ती तुम्ही ऐका, RSS वरची आहे ती आपण ऐका. आणि त्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलंय की मोदी पुन्हा निवडून आला तर हिटलर झाल्याशिवाय राहणार नाही, हुकुमशाह झाल्याशिवाय राहणार नाही, त्याची हुकुमशाह टिकवण्यासाठी घटना बदलणार आणि आपली हुकुमशाहीला कोणी चॅलेंज करू नये म्हणून ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत इलेक्शनच होणार नाही अशी परिस्थिती. तर तिथे लोकशाहीच्या माध्यमातून आली पण हुकुमशाहीमध्ये त्यांनी कन्वर्ट केलेली आहे, परिवर्तन केलेली आहे. ती टिकवण्यासाठी देशामध्ये अशांतता पसरली पाहिजे, देशामध्ये अशांतता पसरली पाहिजे. आणि त्यांनी उदाहरण दिलं, मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये गोधरा घडलं आणि मोदी पंतप्रधान असताना मणिपूर घडलं. एका बाजूला मुसलमानाची कत्तल झाली आणि दुसऱ्या बाजूला ख्रिश्चनांची कत्तल झाली, हे आपण म्हणतो. तर म्हटलं ही परिस्थिती स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी भारताच्या गल्ली गल्लींमध्ये होईल अशी असणारी परिस्थिती आहे. टार्गेट कोण राहणार तर इथला